ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांच्या संघर्षमय प्रेरणादायी जीवनावर आधारित आशा हा चित्रपट डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील सर्व आशा सेविकांसाठी दिनांक 19 व 20 डिसेंबर 2025 रोजी लक्ष्मी सिनेफ्लेक्स नारायणगाव या ठिकाणी विशेष शो दाखवण्यात आला। यासाठी युनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आळेफाटा, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव, डॉक्टर डोके हॉस्पिटल नारायणगाव, डॉक्टर गुंजाळ नेत्र रुग्णालय नारायणगाव, डॉक्टर हांडे लहान मुलांचे हॉस्पिटल नारायणगाव व वराडी पेंट्स नारायणगाव यांचं विशेष सहकार्य लाभलं। आशा सेविकांचे समाजातील योगदान, त्यांची निष्ठा, कर्तव्य भावना यांनी दैनंदिन आव्हानं प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे। ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी आशा सेविका कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतात हे या चित्रपटातून वास्तववादी पद्धतीनं उलगडलं आहे। या उपक्रमाचा उद्देश आशा सेविकांच्या कार्याचा गौरव करणं, त्यांना प्रेरणा देणे तसेच समाजात त्यांच्या योगदानाबद्दल जनजागृती निर्माण करणं हा आहे। या कार्यक्रमाला चित्रपटाच्या प्रमुख कलाकार रिंकू राजगुरू, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ, सचिव डॉक्टर यब्बी आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, डॉक्टर दयानंद गायकवाड, डॉक्टर आकाश आवारी, डॉक्टर आशुतोष बोळीच, डॉक्टर अमेय डोके, डॉक्टर स्वप्नील गुंजाळ, डॉक्टर विनोद हांडे, सचिन वऱ्हाडी, सविता खैरे, प्रीती शहा, पांडुरंग तोडकर, गणेश मेहर, रेश्मा जाधव, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य क्षेत्रातील प्रतिनिधी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। डिसेंट फाउंडेशनच्या या उपक्रमामागील मुख्य हेतू म्हणजे आशा सेविकांच्या कार्याचा सन्मान करणे, त्यांना प्रेरणा देणं आणि त्यांच्या योगदानाबद्दल समाजात सकारात्मक संदेश देणं हा आहे। आशा सेविकांबाबतीत जितेंद्र भाऊंचं एवढं योगदान भारी आहे का पूर्ण डिसेंट फाउंडेशनचं खूप खूप आभार। आणि एक आशा चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला अजून उत्साह आलाय की आशा काम करण्यामध्ये प्रत्येक आशाने मन लावून काम केलं, इथून मागेही केलं, इथून पुढे आणखी ह्या पिक्चरमुळे आणखीन आशा ह्या खरंच तळागाळापर्यंत पोहोचणारे आमच्या आरोग्य सेवेचा कणा आहे का जे काम आम्ही डॉक्टर करू शकत नाही, मेडिकल ऑफिस म्हणून काम करते तर हे काम हे आशा वर्कर करतात। कोविडमध्ये बघितलं का जिथे अगदी हायफाय हॉस्पिटल प्रायव्हेट डॉक्टर सुद्धा पेशंटला हाताळायला घाबरत होते, त्यावेळेला आशा पीपीई म्हणजे काय हे माहिती नव्हतं, त्या तशाच घरातून बाहेर पडून पूर्ण तळागाळापर्यंत पोहोचून लोकांना सेवा देत होत्या। आणि त्यावेळेला खरं कार्य आशांचंही जगाने पाहिलं आणि त्यांना एक समाज मान्यता मिळाली। जसं तुम्ही सर्वांनी सांगितलं का खूप सारे प्रश्न असतात आणि अगदी जे आशांना खरे स्पर्शणारे प्रश्न आहेत ते या चित्रपटामध्ये डिसेंट फाउंडेशनच्या तर्फे आज आम्ही आशा पिक्चर बघायला आलेलो आहोत। आशाची भूमिका खरंच आयुष्यात खूप मोठी आहे। आशा तळागाळात लोकांपर्यंत पोहोचलेली असते। प्रत्येक म्हणजे एखाद्या स्त्रीची समजा डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्या स्त्रीला केलेली मदत, तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान हीच आमचं हे असतं, आमचं ध्येय असतं। आशाच्या डिसेंट फाउंडेशनच्या वतीने आम्ही खूप सारे म्हणजे त्यांचे कॅम्प वगैरे होतात, डोळ्याचे कॅम्प किंवा इतर बरेच म्हणजे डिसेंटचं कार्य एवढं महान आहे की डिसेंटच्या प्रत्येक लोकांच्या मनात किंवा चेहऱ्यावर डिसेंटचं नाव येतं की डिसेंट फाउंडेशनमुळे आमच्या डोळ्याचं ऑपरेशन छान झालं। डिसेंटचे खूप सारे उपक्रम राबवतात, तसेच जितेंद्र बिडवई सर आमच्या नेहमी आशांसाठी काही ना काहीतरी उपक्रम नेहमी राबवत असतात। आज त्यांच्याच वतीने आज आम्ही आशा पिक्चर बघायला आलेलो आहोत, त्याबद्दल मी डिसेंट फाउंडेशनचे आभार मानते। महत्वाचं म्हणजे डिसेंट फाउंडेशन आशांसाठी काम करते। डिसेंट फाउंडेशनने एक प्रोग्राम राबवला होता आणि त्यामध्ये सगळे म्हणजे आशांवरती आपण सगळ्यांसाठी जे शिबिरं राबवतच आहोत, पण आशांसाठी त्यांनी प्रत्येक आधारांवरती शिबिर राबवलं होतं, स्पेशली आशांसाठी। यासाठी ते डिसेंट फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो। आम्ही आरोग्याचा दुवा म्हणून या क्षेत्रात काम करतो आणि हा पिक्चर जो निघालाय तो तसं पण आमच्या आशाने कधी वेळ काढलाच नसता, कारण कामच रोजचे डेलीचं काम असतं आमचं। रोज जायचं, व्हिजिट करायच्या, व्हिजिट करून आलं त्याची गोषवारा करायचा, मॅडमला द्यायचा आणि मग तिथून पुढं वेळ भेटत नाही। पण आज खरं तर डिसेंट फाउंडेशनचे खूप खूप मनापासून आभार की आम्हाला पिक्चर बघण्याची संधी दिली आणि मी असं आव्हान करते की आशा हा पिक्चर सर्वांनी बघितला पाहिजे। आशा हा चित्रपट येतोय हे कळाल्याच्या नंतर लगेचच आम्हाला वाटलं की खऱ्या अर्थाने
जे समाजासाठी काम करतात अशा त्यांना आपण हा चित्रपट दाखवूया. आणि आम्ही डिसेंट फाउंडेशनच्या आमच्या सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेतला की हा चित्रपट आपण दाखवायचा. आज त्याला मूर्त स्वरूप आले. खरं तर आजच हा चित्रपट प्रदर्शित होतोय. आणि प्रदर्शित होत असताना खरं तर काही हॉस्पिटल्स ज्यांनी आपल्याला मोलाचा सपोर्ट केलेला आहे याच्यासाठी, त्याच्यामध्ये विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नारंगाव असेल, त्याचबरोबर युनिक हॉस्पिटल आळेफाटा, युनिक हॉस्पिटलच्या प्रतिनिधी आदरणीय आवारी मॅडम आणि पावडे मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपल्याला या उपक्रमामध्ये मोलाचा सहभाग या निमित्तानं लाभलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर आमिर डोके यांचे डॉक्टर डोके हॉस्पिटल नारंगावचं, ज्यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने कॅन्सरच्या ज्या रुग्ण आहेत, ब्रेस्ट कॅन्सर असेल, इतर कॅन्सरचे रुग्ण असतील, त्यांच्यासाठी जी काही आपण मदत करत असतो तर ते डॉक्टर आमिर डोके सरांच्या माध्यमातून खरं तर करत असतो. त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे. त्याचबरोबर लहान मुलांचं जे हॉस्पिटल आहे डॉक्टर विनोद हांडे यांचं, त्यांचं देखील आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर नेत्र रुग्णालय डॉक्टर गुंजाळ, डॉक्टर स्वप्नील गुंजाळ यांचं देखील आपल्याला खऱ्या अर्थाने या उपक्रमासाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आशाचं काम हे फक्त आरोग्याशी निगडीत नाही, तर आम्ही जे रुरल भागामध्ये काम करतो ते आशाकडनं फक्त आरोग्य नसेल तर प्रिव्हेन्शन मध्ये ज्याही गोष्टी येतात त्यासाठी आम्ही काम करतो. तर आशांच्या भूमिकेवर जी आपण मालिका चित्रपट बनवलेला आहे त्यामध्ये सर मगाशी बसलो होतो आम्ही, तर त्यात म्हणे की ही फक्त आशाची स्टोरी नाही, ही प्रत्येक घराबाहेर काम करणाऱ्या म्हणजे घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या त्या स्त्रीची स्टोरी आहे. पण मला आशा आहे की ही फिल्म तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या कामाच्या व्यतिरिक्तही तुमच्या जगण्यातल्या पण बऱ्याच गोष्टी याच्यात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. तर प्लीज पूर्ण फिल्म बघा आणि तुम्हाला काय काय वाटतंय ते मला माझ्या सोशल मीडियावरती सांगा, पोस्ट करा आणि आणखी जितक्या लोकांना सांगता येईल तितक्या लोकांना सांगा. आणि फिल्म बघितल्यावर मला गॅरंटी आहे की पुढच्या वेळी येताना नवरा आणि सासूला पण घेऊन याल, तर घेऊन या. डिसेंट फाउंडेशनच्या वतीने आज आमच्या तालुक्यातील सर्व आशा भगिनींसाठी आशा या चित्रपटाचे आयोजन केले होते. 2 दिवस हा शो सर्व आशांना मोफत दाखवला. खूप सुंदर पिक्चर आणि डिसेंटने खूप सुंदर आयोजन केलं होतं. त्याबद्दल सर्व आशांच्या वतीने खूप खूप आभार. प्रथमतः डिसेंट फाउंडेशनचे आभार. आज त्यांनी आम्हाला आशा चित्रपट दाखवला, खरंच खूप छान आहे. आणि डिसेंट फाउंडेशनचं काम इतकं छान आहे. त्यांनी आजपर्यंत आशांसाठी कॅम्प घेतले. परत त्यांनी ना म्हणजे जे अंध म्हणजे ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे ऑपरेशन केले, जे अपंगांसाठी त्यांनी सायकल वाटप केलंय. डिसेंटनी इतकं छान काम केले. आणि आशांसाठी पण प्रत्येक वेळेस त्यांनी आशांना कुठलाही कार्यक्रम असो ते आवर्जून आशांना बोलवतात आणि कुठेही कार्यक्रम होता तर आशांना पहिलं ते प्रोत्साहन देतात. आणि खरंच डिसेंट फाउंडेशनच्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देते. आणि आज त्यांनी आम्हाला एवढ्या छान चित्रपट अख्ख्या जुन्नर तालुक्यात पहिल्यांदा आशांचा चित्रपट आशांनाच दाखवला. त्यामुळे त्या टीमचे आणि डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे भाऊ यांना पण मनपूर्वक धन्यवाद देते. सगळ्यांच्या आशांसाठी धन्यवाद. एक आशा टाळी. माझं नाव सोनाली संतोष कोदरे, गाव कुसूर आणि आपलं कार्यक्षेत्र कुसूर आहे आणि येणारे PSC आहे. तर मी सगळ्यात अगोदर जितेंद्र बिलवे यांचं मी खूप मनापासून आभार मानते, कारण त्यांनी जो हा आशा चित्रपट आम्हाला दाखवला तर आम्ही असं ठरवलं होतं की आम्ही एक जण म्हणजे असं ग्रुपनी जाऊन पाहू. पण जो आनंद जो आहे सगळ्यांनी ग्रुपमध्ये बघण्यामध्ये, तो आनंद आम्हाला त्या 2-3 जणींमध्ये मिळाला नसता. मी त्यांच्या मनापासून खूप आभार मानते डिसेंट फाउंडेशन आणि त्यांच्या टीमचं. मागे पण त्यांनी आम्हाला आशांसाठी खूप छान असं शिबिर घेतलं होतं. त्यांचं नेहमीच आशांबद्दल काही ना काहीतरी त्यांचं असतं आणि त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम दाखवला. खरंच आशा ही गाव पातळीवरती काम करते, तिची किती ओढाताड होते ह्या चित्रपटातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. आणि माझी सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी हा आशा चित्रपट पाहावा. आणि न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, नारायणगाव.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.